तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रताने आपलं असली रूप संपूर्ण घरातील लोकांना दाखवलेलं असतं. ती अर्णववरती नको नको ते आरोप करत असते. त्याच्याच घरामध्ये राहून त्याला ऐकवत असते. तर इथे नम्रता इथे सर्वांसमोर अर्णवला म्हणत असते की याने माझ्या नवऱ्याला आकाशला प्रत्येक वेळेला साईडलाईन केलेला आहे या अर्णव राजेश शिर्केने. बरोबर ना? अर्णव राजेश शिर्के, तू डरपोक आहेस, तू लूजर आहेस, तू एक नंबरचा स्वार्थी आहेस, तू अजिबात दुसऱ्यांचा विचार करत नाही. नम्रता एवढं बोलत असते, पण अर्णव एक शब्दसुद्धा तिला बोलत नाही, एका शब्दाने सुद्धा तिला दुखावत नाही. सगळेजण ऐकून घेत असतात, पण ईश्वरी ऐकून घेत नाही. तिच्या नवऱ्याचा होणारा हा अपमान तिला अजिबात सहन होत नाही. कारण नम्रता वाटेल तसं बोलत असते. त्याला ती लूजर म्हणत असते, डरपोक म्हणत असते आणि स्वार्थी म्हणत असते. प्रत्येकाचा विचार करून त्याच्यावरती हे असे खोटे नाटे आरोप केल्यानंतर ईश्वरी मध्ये येते. ईश्वरी म्हणते ताई आणि तिच्या जोरदार थोबाडीत देते. नम्रताच्या थोबाडीत दिल्यानंतर इथे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, गप्प बस ताई, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. तुझी हिंमत कशी झाली ग अर्णव सरांवरती आरोप करायची? आता माझ्या नवऱ्यावरती अजून एक जरी आरोप केलास ना तरीसुद्धा माझ्यासारखी वाईट कुणीही नसेल. माझ्या नवऱ्यावरती हे चुकीचे आरोप केलेस ना तर मग तुला इथे आता ईश्वरी अर्णव राजेश शिर्के हिचा सामना करावा लागेल. मग तुला कळेल मी कोण आहे ते. तेव्हा यापुढे माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना याचा विचार करायचा. मी अजिबात हे सहन करून घेणार नाही, असं ईश्वरीने सगळ्यांसमोरच आता नम्रताला सांगितलेलं असतं. ईश्वरी, अर्णव राजेश शिर्केपेक्षा दुसरी तिसरी तुला कुणीही वाईट भेटणार नाही, असं सुद्धा ती तिला बोट करून आता सांगते. अशा रीतीने ईश्वरीने नम्रताचं तोंड हे चांगलंच बंद केलेलं असतं. तिचं थोबाड फोडत तिची बोलती बंद करून टाकलेली असते.